नागरोटा या ठिकाणी हवाई दलाकडनं नागरोटा इथं ब्लॅकआउट करण्यात आलेला हवाई हल्ला आणून पाडलेला आहे। हवाई दलाकडनं पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत। नागरोटा या ठिकाणावरनं ही महत्त्वाची अपडेट। नागरोटा इथे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानने केलेला हल्ला पाकिस्तानी पाठवलेले ड्रोन हे आता नष्ट करण्यात आलेले आहेत। आपल्या भारतीय लष्कराच्या हवाई दलाकडून ही कारवाई केली गेली आहे। आपण पाहतोय की कालपासून आजपर्यंत सातत्याने पाकिस्तान हवाई हल्ले करतंय। आपल्या सीमा भागात अशांतता पसरलेली आहे आणि हळूहळू एक एक जिल्हे आता तो वाढवत चाललाय। सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये हल्ले केले, त्यानंतर राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये आणि आता नागरोटा या भागामध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। तरी सुद्धा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला सुरूच आहे। मात्र तिथे सुद्धा भारतीय लष्करानं आता हा पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। पाकिस्तानकडनं हल्ल्याचे जे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर अनेक भागांमध्ये सध्या यंत्रणा अलर्टवरती दिसते आहे। अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं ब्लॅकआउट्स आपल्याला बघायला मिळतात। पोखरणमध्ये, सांबा, पठाणकोट, आता नागरोटा तसंच अशा अनेक भागात ब्लॅकआउट झाले। पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहेत। अनेक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। जागतिक पातळीवरती पाकच्या आर्थिक नाकेबंदीचा भारतानं प्रयत्न केलेले आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडनं पाकिस्तानच्या मदतीला भारतानं आक्षेप घेतलेला आहे। पाकिस्तानला देण्यात येत असलेल्या 1.3 अब्ज डॉलरच्या मदतीवरती भारताकडनं आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की एकीकडे आता दहशतवादाला थारा नाहीच आहे, दहशतवाद संपवण्याच्या मार्गाकडे भारत चाललाय। मात्र पाकिस्तानचा हा जो आडमुठेपणा आहे हल्ला करण्याचा, तो आर्थिकदृष्ट्या कसा पाडता येईल याचा आता प्रयत्न भारताकडून केला जातोय। भारताकडून आता पाकिस्तानाला देण्यात आलेल्या 1.3 अब्ज डॉलर्स मदतीवर भारतानं आक्षेप घेतलाय। IMFच्या मदतीवर आता भारतानं आक्षेप नोंदवलेला आहे आणि ही मदत थांबवण्याची मागणी भारतानं केलेली आहे। पाकिस्तानला मिळणाऱ्या मदत दहशतवादासाठी वापरली जाते, त्याचा गैरवापर होतोय। तिथे नागरिकांसाठी काहीच केलं जात नाही, मात्र तिथे दहशतवादाला आश्रय दिला जातोय आणि त्याचसाठी हा निधी वापरला जातो। त्यामुळे हा थांबवण्यात यावा अशी मागणी आता भारताकडून केली गेली आहे। अपेक्षित पाऊल या ठिकाणी भारतानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये उचललेला आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये पाकिस्तान अर्थातच पाकिस्तान त्या ठिकाणून कर्जाच्या अपेक्षेमध्ये आहे। मात्र ज्या पद्धतीनं पाकिस्तानचा बुरखा या दहशतवादी कारवायांनंतर भारतानं त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जाऊन जो काही बुरखा पाकिस्तानचा पाडलेला आहे, दहशतवादाचा कसा कैवारी पाकिस्तान आहे हे जगाला दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे आता ही गोष्ट स्वाभाविक आहे। IMF मध्ये आता भारत पाकिस्तान विरोधात जेव्हा आक्षेप मांडत आहे तेव्हा हे मुद्दे प्रामुख्याने पुढे केले जातील। ज्या मदतीची याचना पाकिस्तान करत असतं आर्थिक स्वरूपाच्या, ती आर्थिक रसद या सगळ्या दहशतवाद्यांना पोहोचण्यासाठी पाकिस्तान आजवर कसं वापरत आलेलं आहे, अर्थातच हा मुद्दा पटवून द्यावा लागणार आहे। 191 साधारणपणे सदस्य या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आहेत, त्यामुळे इतरही सदस्य भारताच्या बाजूने कसे उभे राहतील आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये भारताला कसं यश येते हे सुद्धा आता याच्या पुढच्या टप्प्यांमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। पण भारतानं उचललेलं हे मोठं पाऊल आहे आणि त्यामुळे अर्थातच पाकिस्तानची आणखी एका पातळीवरती कोंडी होताना दिसते। मोठी अपडेट पाकिस्तानकडून आता 13 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे ड्रोन पाडलेले आहेत। भारतीय सैन्यानं आता पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। 13 ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र हा प्रयत्न त्यांचा आता निष्फळ ठरलेला आहे। पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय लष्करानं आणि भारतीय हवाई दलानं हाणून पाडलेला आहे। अगदी भारतीय सैन्यानं पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या या हल्ल्याच्या प्रयत्नाला जशास तसं चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानचे सगळे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेले आहेत। 13 शहरं पुन्हा एकदा 13 ठिकाणं टार्गेट करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडनं आज करण्यात आलेला आहे। काल आपल्या सर्वांना कल्पना आहे, काल ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं अशा पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न केला ते सगळे प्रयत्न भारतानं हाणून पाडलेले होते। तिथल्या तिथं पाकिस्तानला ठेचलेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा पाकिस्ताननं ही आगळीक केलेली आहे। त्यामुळे पाकिस्तानबद्दल जे वारंवार म्हटलं जातं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, ती म्हण पाकिस्तानला का लागू होते हे पाकिस्तान वारंवार मागच्या काही दिवसातल्या आपल्या कृतीमधनं दाखवून देतोय। मग LOC वरती ज्या पद्धतीनं निष्पाप भारतीयांवरती गोळीबार पाकिस्तानकडनं केला जातोय तो प्रकार असेल किंवा मग अशा पद्धतीनं आगळीक करण्याचा प्रयत्न, थेटपणे लष्करी तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं होतोय। मोठी अपडेट येते कस्तुरी। नक्कीच अमृतसरमधून अपडेट आहे। अमृतसरमध्ये पाकिस्तानचे 4 ड्रोन आता हाणून पाडलेले आहेत भारतीय लष्करानं।
आपण पाहतोय गेल्या कालपासून आता अनेक तास झालेले आहेत, पुन्हा संध्याकाळपासून पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहेत. अमृतसर असेल, पठाणकोट असेल, त्यानंतर सांबा असेल, पोखरण असेल, या सगळ्या भागात पाकिस्तान आपले ड्रोन पाठवत आहे, तिथे हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हल्ल्याच्या आधीच आपलं भारतीय लष्कर इतकं तत्पर आहे आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तिथे सीमेवरती थांबलेला आहे. मात्र हे सगळे हल्ले आता भारतीय लष्करानं थोपवून लावलेले आहेत. आपण पाहतोय की आता पाकिस्तान त्याचा दुतोंडी चेहरा सातत्यानं दाखवत असतं. आज सकाळीच एक बातमी आली होती की त्यानं जागतिक बँकेकडे ट्विट करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मात्र दुसरीकडे सौदी अरेबिया तसेच जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्याकडे देखील पाकिस्तान मदतीची मागणी करते. पण दुसरी आणखी एक गोष्ट पाहिली तर नागरी विमान वाहतूक सुरू ठेवली आहे. मात्र असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय पाकिस्तानकडून हे ड्रोन हल्ले करत देखील. नक्कीच आपण हे दृश्य पाहू शकतो, ब्लॅकआउट केलं गेलेलं आहे आपल्या सीमेवरती.